Amen, Jesus. Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Thank you, my Lord. Thank you, my Lord. Thank you, my Lord. Bless the Lord. Bless your wonderful, loving name. Bless your wonderful, loving name. Thank you, Jesus. Amen. That His grace is sufficient for me. Many times I'm tried and tested as I travel day by day. Oft I meet with pain and sorrow, and there's trouble in the way. But I have a sweet assurance that my soul the Lord will lead, and in Him there is strength for every need. Oh, His grace is sufficient for me, and His love is abundant and free. And what joy fills my soul just to know that His grace is sufficient for me. When the tempter brings confusion and I don't know what to do, on my knees I turn to Jesus, for He'll always see me through. Then despair is changed to victory, every doubt just melts away, and in Him there is hope for every day. Oh, His grace is sufficient for me, and His love is abundant and free. And what joy fills my soul just to know that His grace is sufficient for me. When the tempter brings confusion and I don't know what to do, on my knees I turn to Jesus, for He'll always see me through. Then despair is changed to victory, every doubt just melts away, and in Him there is hope for every day. Oh, His grace is sufficient for me, and His love is abundant and free. Oh, what joy fills my soul just to know that His grace is sufficient for me. Oh, His grace is sufficient for me, and His love is abundant and free. And what joy fills my soul just to know that His grace is sufficient for me. Oh, His grace is sufficient for me, and His love is abundant and free. And what joy fills my
soul, just to know that His grace is sufficient for me. Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Thank you, my Lord. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचा तानुशृंग. अब्राहम, इसाक व याकूब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. तुझ्या समोर येण्यापूर्वी परमेश्वरा, आमच्या सर्व अपराधांची, निष्काळजीपणाची, हलगर्जेपणाची तू आम्हाला क्षमा कर. आमच्यावर आपली कृपा दृष्टी कर. हे प्रभू, आम्ही तुझ्या करुणेनं रोजचा दिवस पाहतो. तुझी कृपा जर नसेल तर आम्ही नष्ट होतो. हे परमेश्वर पित्या, खरोखर तुझी कृपाच आम्हाला रोजचा दिवस दाखवते. आजच्या ह्या सुंदरशा दिवसाबद्दल मी तुझे आभार मानतो. धन्य तुझं नाम, जो तू आम्हाला दाखवलास परमेश्वरा. आज संध्याकाळच्या समयी पुन्हा एकदा तुझ्या समोर तू आम्हाला आणलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. आज पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो परमेश्वरा, कारण तुझ्या उपस्थितीतला वेळ उत्तम वेळ आहे परमेश्वरा. हे परमेश्वरा, कृपा तुझ्या उपस्थितीत तू आम्हाला आणलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो बाप्पा. आज पुन्हा एकदा परमेश्वरा तू आम्हाला मदत कर परमेश्वरा. दरवेळेस तू आम्हाला मदत करीत आलेला आहेस परमेश्वरा. दरवेळेस उत्तम उत्तम गोष्टींनी तू आम्हाला तृप्त करीत आलेला आहेस परमेश्वरा. दरवेळेस आम्हाला सहाय्य करीत आलेला आहेस परमेश्वरा. प्रभू, आजही परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. हे परमेश्वर पित्या, खरोखर मी विनंती करतो परमेश्वरा, जे सध्या प्रार्थना करीत आहेत परमेश्वरा आणि जे तुझं वचन ऐकणार आहेत परमेश्वरा, प्रत्येकाच्या अंतकरणाला तू या क्षणाला स्पर्श कर परमेश्वरा. प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर. प्रत्येकाला समजदार मन दे आणि ऐकणारे कान दे परमेश्वरा. त्यांची ज्ञानचक्षु प्रकाशित कर, त्यांचे अंतचक्षु प्रकाशित कर. हे प्रभू, त्यांचा अंतर्याम उघड, म्हणजे ती तुझी वचने समजून घेतील परमेश्वरा. त्यांचे आध्यात्मिक कान उघड, म्हणजे तुझी स्वर्गीय वाणी जी तुझ्या वचनांमध्ये लपलेली आहे ते ती ऐकतील परमेश्वरा. त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, म्हणजे ती तुझ्या शास्त्रातला अद्भुत प्रकाश पाहतील. त्यांना समजणारं मन दे आणि ऐकणारे कान दे. त्यांच्यावर दयाच कर परमेश्वरा. त्यांच्यावर आपली कृपाच कर. तुझ्या वचनांचं अद्भुत आणि प्रभावशाली कार्य त्यांच्या जीवनात होऊ दे, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, माझ्या राजा, आज पुन्हा एकदा तू आम्हा बरोबर राहा. खरोखर परमेश्वरा, तू दरवेळेस मला सहाय्य होत आलेला आहेस. दरवेळेस माझी शक्ती बनलेलास परमेश्वरा. पुन्हा एकदा बाप्पा, मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो परमेश्वरा. तुझा अनॉइंटिंग परमेश्वरा आणि अभिषेक बाप्पा, जो मनुष्याला परिपूर्ण करतो, तो अभिषेक परमेश्वरा पुन्हा एकदा तू माझ्यावर ठेव. माझ्या जिभेला तू स्पर्श कर. ओठांना परमेश्वरा तू वेदीवरचा इंगळ लाव. माझ्या मुखात तू आपले शब्द घाल, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, तुझं वचन सांगतं, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होईल. प्रभू, तुझ्या आत्म्याचं कार्य आमच्यामध्ये होऊ दे. हो माझ्या प्रिय बाप्पा, सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला मदत कर आणि तुम्हाला सहाय्य कर, अशी विनंती मी तुला करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्यता आणणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो, म्हणून तो ऐक. आमीन, आमीन, आमीन. Yes. लूक 14:27. जो कुणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझे शिष्य होता येत नाही. आमेन. लूक 14:27. जो कुणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझे शिष्य होता येत नाही. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या संध्याकाळच्या समयाबद्दल. जो समय देवाने आपल्याला दिला, देवाने आपल्याला एकत्र आणलं, त्याच्यासमोर त्याच्या उपस्थितीमध्ये, याबद्दल मी सर्व गौरव देवाला देतो. देवाची जी कृपा आज आपल्यावर आहे, ती कृपा अनमोल आहे, ती मौल्यवान आहे, ज्यामुळं आपण रोजचा दिवस पाहू शकतो.
देवाची दया आणि देवाची कृपा आपल्याला रोजचा नवीन दिवस दाखवते. त्याची करून येणे रोजची सकाळ आपल्याला दिसते. आपण आजही सुरक्षित आहोत त्या भूतलाच्या पाठीवर. खरोखर ही देवाची आपल्यावरची करुणा आहे आणि कृपा आहे. आपण म्हणतो की मी जो काही आहे तो देवाच्या कृपेनं आहे. आय एम व्हॉट आय एम बाय द ग्रेस ऑफ गॉड. मी जो काही आहे तो देवाच्या कृपेनं आहे. आणि देवाची कृपा जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. देवाची कृपा जर नसेल तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आपल्यावर जर देवाची कृपा नसेल तर आपण आपलं हे युद्ध जिंकू शकत नाही. वी कॅनॉट फाईट द बॅटल. देवाची कृपा आपल्याला पावलोपावली गरजेची आहे ह्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि कुठलंही देवाचं लेकरू हे पुढे जाऊ शकत नाही जोपर्यंत त्याला कृपा लाभत नाही. त्यामुळेच आपण देवाला मागितलं पाहिजे की त्याची कृपा आपल्यावर सदैव असावी. निश्चित देव विश्वसनीय आहे. तो त्याच्या लेकरांवर सदैव त्याची कृपा ठेवतो, कारण त्याला त्याच्या लेकरांची काळजी आहे. पहा, आणि मग आता सध्या इतक्यात आपण गीत गायलं की ओ हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. त्याची दया आपल्यासाठी पुरेशी आहे, त्याची कृपा आपल्यासाठी पुरेशी आहे. आणि त्याचं प्रेम आपल्यासाठी जे आहे, अँड हिज लव्ह इज अबंडंट अँड फ्री. त्याचं प्रेम आपल्यासाठी हे मोठ्या प्रमाणात आहे आणि ते आपल्यासाठी फ्री आहे त्याचं प्रेम. अँड व्हॉट जॉय फिल्स माय सोल. आणि त्यामुळे माझ्या हृदयामध्ये एक नवीन आनंद येतो. जस्ट टू नो दॅट हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. ज्यावेळेस मला हे समजतं की त्याची दया माझ्यासाठी पुरेशी आहे. पहा, हे सुंदरसं गीत होतं जे आपण आत्ता इतक्यात गायलं. जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग येतात, आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात, व त्या ह्या सर्व गोष्टीतून जात असताना अनेक दुःख आणि अनेक वेदना आपल्या जीवनामध्ये आहेत. अशा वेळेस देवाची कृपाच केवळ तुम्हाला उपयोगी पडू शकते. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये गोंधळ येतो, दुसरीकडवर सैतान हा आपल्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण करतो आणि आपल्याला समजत नाही काय करावं. परंतु ज्यावेळेस आपण गुडघ्यावर जातो प्रभू येशूकडं, तो आपल्याला ओळखतो आणि आपल्याला असं दिसून येतं की आपल्या निराशेचं रूपांतर हे विजयामध्ये झालेलं आहे. आणि आपल्यामधला सर्व शंका आणि सर्व संशय हा निघून जातो. वरचा अविश्वास आपल्यामधला सगळा निघून जातो आणि आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये एक नवीन आशा मिळते दररोज. त्यामुळेच आपल्यासाठी प्रत्येकाला आज देवाच्या कृपेची गरज आहे. त्यानंतर आता प्रज्वलने एक वचन बोलून दाखवलं. लूक 14 अध्याय 27 वचन. लूक 14:27. आणि मागच्या वेळेस आपण एक लेसन पाहत होतो, शिष्यत्वाची किंमत. द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप? हाऊ विल यू बिकम अ डिसायपल ऑफ जीसस क्राइस्ट? ख्रिस्ताचा शिष्य तुम्ही कसे बनताल? तुम्हाला किती त्यासाठी कॉस्ट द्यावा लागणार आहे, किती तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. आणि लोकांना खूप सोपं वाटतं. त्यांना असं वाटतं की ते चर्चमध्ये जातात, गीत गातात, थोडीशी प्रार्थना करतात आणि उपास धरतात म्हणजे ते ख्रिश्चन आहेत, म्हणजे ते येशूचे शिष्य आहेत, असं लोकांना वाटतं. पहा, ख्रिश्चन असणं म्हणजे येशूचं शिष्य बनणं असं नाही. प्रत्येक ख्रिश्चन शिष्य नाही आहे. प्रत्येक ख्रिश्चन हा शिष्य नाही. तर शिष्य बनण्यासाठी आपल्याला एका प्रोसेसमधून जावं लागतं. वी हॅव टू गो थ्रू अ प्रोसेस. आणि जोपर्यंत आपण एका प्रक्रियेमधून जात नाही, एका साच्यातून जात नाही, तोपर्यंत आपण त्याचे शिष्य बनवू शकत नाही. आपण आपल्या इच्छेनं त्याचे शिष्य बनवू शकत नाही.
तर त्याची इच्छा आपली इच्छा बनली पाहिजे. गॉड्स विल मस्ट बिकम आवर विल. गॉड्स विल मस्ट बिकम माय विल. माझ्या इच्छेनं चालून, माझ्या मार्गांनी जाऊन मी शिष्य कदापि बनवू शकत नाही. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागताल, तुमच्या इच्छेप्रमाणे वागताल, मनासारखं करताल, तर मग तुम्ही त्याचे शिष्य बनू शकत नाही. देवाच्या अटींवर आणि नियमांवर चालून तुम्ही शिष्य बनू शकता. येशूने ज्या अटी ठेवलेल्या आहेत शिष्य बनण्यासाठी, त्या प्रक्रियेतून गेल्यानंतरच तुम्ही शिष्य बनता. पण शिष्य बनणं साधी गोष्ट नाही, पण अशक्य पण नाही आहे. शिष्य बनणं साधी गोष्ट नाही, शिष्य बनणं सोपी गोष्ट नाही, पण ती अशक्य गोष्ट सुद्धा नाही. जर पूर्वीचे लोक शिष्य बनू शकले तर आपणही आपल्या जीवनामध्ये शिष्य बनू शकतो. पण शिष्य बनणं सोपी गोष्ट नाही, कारण शिष्य बनण्यासाठी जे अटी आहेत, जे नियम आहेत, ते अवघड आहेत. पण ते अशक्य पण नाही आहे, अशक्य सुद्धा नाही आहे. पहा, जर देवावर आपला विश्वास असला, जर ख्रिस्तावर आपला विश्वास असला आणि जर त्याने आपल्याला कृपा पुरवली, तर आपल्यासाठी अशक्य असं काहीच नाही. विश्वास ठेवणाऱ्याला तर सर्व काही शक्य आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे की देव तुम्हाला, तुम्ही जर इच्छा दर्शवली तर देव तुम्हाला शक्ती पुरवेल. पहा, म्हणून मागच्या वेळेस आपण या ठिकाणी होतो लूक याच्या 14व्या अध्यायामध्ये, लूक 14व्या अध्यायामध्ये आणि 27 वचन. लूक 25 14वा अध्याय 25 वचन. त्याच्या बरोबर मोठे लोक खरे शिष्य कोण? हु आर द ट्रू डिसायपल्स. मागच्या वेळेस आपण हा अध्याय हा पॅराग्राफ पाहत होतो लूक 14व्या अध्यायामधला, की शिष्य बनण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते. वचन सांगतं 25 वचन. त्याच्याबरोबर मोठे लोकसमुदाय चालले होते, तेव्हा तो त्याचकडे वळून म्हणाला. पहा, मोठा लोकसमुदाय जरी आज ख्रिश्चनिटीमध्ये असला, पण सगळे शिष्य नाहीत. तर जो पुढील अटींचं पालन करील तो शिष्य बनू शकतो. ओनली ही कॅन बिकम अ डिसायपल. ओनली ही कॅन बिकम अ डिसायपल. पहा, म्हणजे येशूकडे बरेचसे लोक त्याच्या मागे चालले होते. त्याचकडे वळून येशू म्हणाला की जर कोणी मजकडे येतो, ज्याला कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा आहे, त्याने काय करावं? आणि आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. द्वेष करणं या शब्दाचा अर्थ होतो कमी प्रमाणात प्रेम करणं. तो म्हणत नाही की तुमच्या घरातल्या लोकांवर आणि तुमच्या नातेवाईकावर बिलकुल प्रेम करू नका, नाही. तो म्हणतो तुम्ही प्रेम करा, परंतु कमी प्रेम करा, पण माझ्यासाठी, माझ्या पुढं, माझ्यासाठी तुम्हाला प्राधान्य असलं पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य तुम्ही ख्रिस्ताला दिलं पाहिजे, तुमच्या रिलेटिव्हला नाही. पहिली प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला पाहिजे, देवाला पाहिजे. ज्यावेळेस आपण शिकायला लागतो, आपल्या इच्छेला मारायला लागतो, याला म्हणतात इच्छेला मारणं. म्हणून गेले 3 मीटिंग्स मी एकच एक्झाम्पल देतो की ज्यावेळेस चर्चला जाण्याची वेळ येते, नातेवाईक घरी येतात, तुम्ही काय करताल? तुम्ही कोणावर जास्त प्रेम करताल? वेल, जर आपण जास्त नातेवाईकांना स्थान देऊ आणि चर्चला मिस करू किंवा चर्चमध्ये उशिरा येऊ किंवा मग चर्च त्या दिवशी मिस करू, गमावू, तर आपण हे इंडिकेट करतो की आपण शिष्य बनण्याच्या पात्र नाही आहे. आपण बनू शकत नाही, शिष्य बनू शकत नाही. कारण इंग्लिश मधलं वचन असं सांगतं, मराठीमधली ही जी लाईन आहे, त्याला माझा शिष्य होता येत नाही. पण इंग्लिशमध्ये ती लाईन अशी आहे, ही कॅन नॉट बी माय डिसायपल. कॅन नॉट,
तो माझा शिष्य होऊच शकत नाही. त्याचा अर्थ असा होतो, तो माझा शिष्य होऊच शकत नाही. कारण का? तुमच्यासाठी प्रायोरिटी तुमचे नातेवाईक आहात. तुमच्यासाठी प्राधान्य तुमचे घरचे लोक आहेत. तुमच्यासाठी प्रायोरिटी तुमच्या नातेवाईकांचे लग्न आहेत. तुमच्यासाठी पहिलं प्राधान्य तुमचे शेजारचे आहेत. तर मग तुम्ही त्याचा शिष्य बनू शकत नाही. कारण येशू जर आज असला असता तर त्याने हीच अट तुम्हाला सांगितली असती. तुम्ही जर पाळत असला असता तर तुम्ही त्याचे शिष्य बनू शकला असता. 12 शिष्यांनी 11 शिष्यांनी देवदत्तकडे जर सोडला, ते पूर्णपणे ह्या अटीमध्ये उतरले. त्यांनी अक्षरशः येशूसाठी सर्व काय सोडलं. ते म्हणाले, गुरुजी आम्ही तुझ्या मागे चालत आलेलो आहोत. आम्ही आमचं घरदार, आमचे लेकरं बाळ, आमचं नातेवाईक सर्व सोडून आम्ही तुझ्या माग आलेलो आहोत. आम्ही तुझे अनुयायी झालेलो आहोत. येशू म्हणाला की जे तुम्ही माझे अनुयायी झालेले आहात, त्या तुम्हाला या युगात तुम्हाला निश्चित चांगलं जीवन मिळेल, 100 पटीने मिळेल. पण येणाऱ्या जीवनामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळाल्या वाचून राहणार नाही. फार मोठे आशीर्वाद देवानं त्या लोकांसाठी ठेवलेले आहेत, जे देवाच्या आज्ञांचं पालन करतात, जे शिष्य होऊ इच्छितात. तुमचा त्याग देवासाठी केलेला व्यर्थ कधीच जात नाही. तुम्ही नातेवाईकांना सोडून ज्यावेळेस चर्चमध्ये लवकर येता किंवा ऑनलाईन सर्व्हिसमध्ये लवकर येता, त्यावेळेस तुमचा त्याग कधीच जात नाही, कधीच व्यर्थ जाणार नाही. हे पक्क ध्यानात ठेवा. 100% शुअर. तुम्ही जे काय देवासाठी करताल त्याचं प्रतिफळ तुम्हाला ह्या युगात पण मिळेल, जीवन जगत असताना, प्लस येणाऱ्या युगामध्ये तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवन मिळाल्या वाचून राहणार नाही. परमेश्वर विश्वसनीय आहे. तो कोणाचाही त्याग व्यर्थ जाऊ देत नाही. पण हे आपण ठरवायचंय की आपल्याला प्राधान्य कशाला द्यायचंय. आपल्या नातेवाईकांना, आपल्या रिलेटिव्हला, घरातल्या लोकांना, का मग येशूला. येशूने कशाला इम्पॉर्टन्स दिलं त्याच्या लाईफमध्ये? येशूने देवाला इम्पॉर्टन्स दिलं. येशूने देवाच्या इच्छेला महत्व दिलं. आणि आपल्याला ठरवा, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण काय करावं. मी म्हणतो तुम्हाला, एवढा चांगला संदेश आल्यानंतर शिष्यत्वाची किंमत काय असते हे समजल्यानंतरही जर का काही लोक तसेच वागतील भविष्य काळात, तर मी त्यांना काय म्हणू शकत नाही. मी त्यांना काहीच म्हणू शकत नाही. न्याय त्या दिवशी होईल. न्याय त्या दिवशी होईल. पहा, मी अशा लोकांच्या रक्तापासून निर्दोष आहे. कारण का? मी माझा जॉब केलेला आहे त्यांना समजून सांगण्याचा. ते जर ऐकत नसतील तर त्यासाठी मी जबाबदार नाही, ते स्वतः जबाबदार आहेत. लोक ज्यावेळेस मीटिंग बुडवून ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते स्वतः दर्शवित आहेत की ते शिष्य बनण्याच्या लायक नाहीत. शब्द लागतात. करणार काय? जिथं दुखणं आहे, जिथं जखम आहे, तिथंच बोट ठेवलं तर दुखतं. जर जखमच नाही अंतकरणामध्ये तर दुखणार नाही. जखम त्याला होते जो चुकतो. आणि येशूच्या अटी अशा होत्या. 27 वचन तो म्हणतो, जो कुणी, ब्रजोळने वचन बोलून दाखवलं, जो कुणी आपला वधस्तंभ घेऊन. त्याच्या आधी मी 33 वचन वाचतो, तर त्याप्रमाणे तुम्हातील जो आपल्या सर्वस्वाचा परित्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुम्ही काय काय त्याग करू शकता येशूसाठी? येशू म्हणतो सर्वस्वाचा त्याग करीत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. ही कॅन नॉट बी माय डिसायपल. तुमच्यासाठी प्रिय असं काय आहे ज्याच्यात तुमचा जीव बसलाय? तुमच्यासाठी महत्वाचं असं काय आहे जे येशूपेक्षा महत्वाचं आहे? येशूपेक्षा महत्वाचं असं काय? व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू? व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू? पण आपण आपल्या कृतीने दाखवतो की आपल्यासाठी महत्वाचं काय. किती वेळेस मीटिंग येते आणि आपल्याला कोणाचा तरी फोन येतो, व्हॉट डू यू डू ॲट दॅट टाइम? त्यावेळेस तुम्ही काय करता? मीटिंग चालू असेल, ऑनलाईन मीटिंग असेल कदाचित, किंवा चर्च चालू असेल,
आणि आपल्याला कोणाचा तरी फोन येतो. व्हॉट डू यू डू ॲट दॅट टाइम? तुम्ही त्यावेळेस काय करता? तुम्ही काय करता त्यावेळेस? पहा, तुम्ही उठून बाहेर जाता का? फोन रिसीव्ह करता का? तुम्ही मोबाईल ऑनलाईन मीटिंग मधून क्विट करता का त्यावेळेस? आपण दर्शवतो आपल्या कृतीतून की आपण शिष्य बनण्याचे पात्र आहोत किंवा नाही. फार मोठ्या इच्छेला मारावं लागतं. ख्रिस्ताच्या इच्छेला आपण समोर ठेवावं लागतं. आणि 27 वचन आपण वाचूया. ह्या वचनाकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय. 27 वचन, 14 अध्याय 27 वचन. जो कुणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. ही कॅनॉट बी माय डिसायपल्स. जो स्वतःचा वधस्तंभ घेत नाही. पण तुम्हाला येशूच्या मागे येण्याची इच्छा आहे काय? तो म्हणतो प्रथम वधस्तंभ उचला आणि मग माझ्या मागे या. अर्थात तुम्ही वधस्तंभ जर उचलत नाही तर तुम्ही त्याच्या मागे जाऊच शकत नाही. लोक म्हणतात, लोकांना फार सोपं वाटतं. लोकांना असं वाटतं येशूच्या मागे जायचं. परंतु येशू तुम्हाला अट ठेवतो की जर तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल तर प्रथम वधस्तंभ उचला. वधस्तंभ उचलल्यानंतर मग माझ्या मागे या. अर्थात तुम्हाला जर येशूच्या मागे जायचंय तर तुम्हाला प्रथम वधस्तंभ उचलावा लागल. जोपर्यंत तुम्ही वधस्तंभ उचलत नाही तोपर्यंत तुम्ही येशूच्या मागे जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनं जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनं येशूच्या मागे जाऊ शकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल you have to carry your cross. You have to pick up your cross. You have to carry your cross. Then you will follow Jesus. जोपर्यंत वधस्तंभ उचलत नाही, वचनांकडे नीट लक्ष द्या. टेक्निकल स्टडी करा. वचनांचा टेक्निकल स्टडी करा. कारण हे जे 27 वचन आहे हे जर का तुम्ही पाहिलं, लिव्हिंग बायबलचं वचन जर पाहिलं, किंग जेम्स मध्ये जर पाहिलं किंवा लिव्हिंग बायबलचं ट्रान्सलेशन जर पाहिलं, तिथं लिहिलंय अँड नो वन कॅन बी माय डिसायपल हु डज नॉट कॅरी हिज ओन क्रॉस. जो स्वतःचा क्रॉस उचलत नाही, जो स्वतःचा वधस्तंभ उचलत नाही, अँड फॉलो मी आणि माझ्या मागे येत नाही, तो माझा डिसायपल होऊ शकत नाही. तो माझा शिष्य होऊ शकत नाही. अर्थात तुम्हाला प्रथम स्वतःचा क्रॉस कॅरी करावा लागेल. आता हा वधस्तंभ लोक चुकीचा अर्थ घेतात या वचनांचा. ख्रिश्चन धर्मातले लोक की जो कोणी वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही त्यांना असं वाटतं की गळ्यामध्ये छोटासा क्रॉस लटकावणं म्हणजे हा तो क्रॉस आहे. किंवा कित्येक लोकांना असं वाटतं हातामध्ये मोठा किंवा थोडासा छोटासा क्रॉस घेतला म्हणजे आपण आपला क्रॉस हातामध्ये घेतला आणि येशूला फॉलो करायचा. नाही, त्याच्याविषयी बोलत नाही. येशू त्याच्याविषयी बोलत नाही. हा कुठला क्रॉस आहे जो तुम्हाला कॅरी करायचा? हा कुठला वधस्तंभ आहे जो तुम्हाला वाहून न्यायचा आहे तुमच्या जीवनामध्ये? तरच तुम्ही येशूला फॉलो करू शकता. जोपर्यंत तुम्ही हा वधस्तंभ उचलत नाही तोपर्यंत तुम्ही येशूला फॉलो करू शकत नाही. व्हॉट इज दॅट क्रॉस? तुमचा क्रॉस कोणता आहे? तुमचा वधस्तंभ कुठला आहे की जो तुम्हाला कॅरी करायचा आहे? पण वधस्तंभ तो आहे जो आज्ञा पाळण्याच्या द्वारा तुमच्यावर लादलेला आहे. पहा, वधस्तंभ तो आहे जो देवाच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारा तुमच्यावर लादलेला आहे. जोपर्यंत तो वधस्तंभ तुम्ही उचलून घेत नाही आणि त्याप्रमाणे करत नाही तुम्ही येशूला फॉलो करू शकत नाही. यू कॅनॉट फॉलो ख्राइस्ट. पहा, येशूने स्वतःचा वधस्तंभ प्रत्येक दिवशी वाहिला. फक्त त्याच दिवशी नाही, ज्यावेळेस तो मोठा लाकडी क्रॉस घेऊन तो कॅल्वरीच्या टेकडीवर गेला. मी त्या वधस्तंभाविषयी बोलत नाही. तो लाकडी क्रॉस त्याविषयी मी बोलत नाही.
मी ह्या अक्षरशः क्रॉस विषयी बोलत नाही जो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आणि चालायचा आहे. नाही, कुठला क्रॉस आहे, कुठला वधस्तंभ आहे जो तुमच्यावर आहे, पारख करा. आणि तो जोपर्यंत तुम्ही वाहून नेत नाही तोपर्यंत तुम्ही येशूचे शिष्य बनू शकत नाही. जीसस बोर हिज क्रॉस एव्हरी डे. येशूने त्याचा वधस्तंभ प्रति दिवशी वाहिला. येशू ज्यावेळेस अंडरस्टँडिंगच्या एज पर्यंत पोहोचला, ज्यावेळेस तो समज तेवढ्या वयाचा झाला की जिथं त्याला अंडरस्टँडिंग आली, समजबुद्धी आली, काय बरं आहे काय वाईट आहे त्याला समजायला लागलं, तेव्हापासून त्याने स्वतःचा क्रॉस वाहायला सुरुवात केली. आज तुम्हाला समजणार आहे वधस्तंभ नेमका काय, की जो तुम्हाला क्रॉस तुम्हाला वधस्तंभ वाहून न्यायचा आहे. आणि जोपर्यंत वधस्तंभ वाहून नेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे शिष्य बनू शकत नाही. जसा येशू चालला तसं तुम्हाला चालायचं आहे. 1 योहान 2 अध्याय 6 वचन, की जो कोणी म्हणतो मी त्याचमध्ये राहतो, जो म्हणेल की मी त्याचमध्ये राहतो त्याने तसे चालावे जसा तो चालला. येशू कसं चालला? येशूने स्वतःचा वधस्तंभ प्रति दिवशी वाहिला. त्याला समज आलेल्या वयापासून थेट मरेपर्यंत त्याने त्याचा वधस्तंभ वाहिला. त्याने स्वतःच्या इच्छेवर प्रभुत्व मिळवलं. ही एक्सरसाइज हिज ओन विल. त्याने स्वतःची इच्छा काबूमध्ये ठेवली. पहा, आणि देवाच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं. स्वतःच्या इच्छेला दाबून टाकणं, देवाच्या इच्छेला आपल्या प्राधान्य देणं, याला म्हणतात क्रॉस कॅरी करणं. याला म्हणतात वधस्तंभ उचलून नेणं. पहा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे वधस्तंभ. जो माणूस स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो, आपल्या नातेवाईकांना जास्त स्थान देतो, चर्चच्या दिवशी बुडवतो आणि नातेवाईकांकडे जातो, किंवा मग नातेवाईकांसाठी किंवा घरातल्या लोकांसाठी चर्च बुडवतो, तो माणूस स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो. त्याने अजून वधस्तंभ उचललेलाच नाही. देवाची इच्छा, आपली इच्छा होणं हा एक वधस्तंभ आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं हा एक वधस्तंभ आहे. तिथं तुमची इच्छा तुम्हाला बाजूला सारावं लागेल आणि देवाची इच्छा जी काय आहे ती तुम्हाला करावी लागेल. दुसरा मार्ग नाही. तरच तुम्ही त्याचे शिष्य आहात. स्वतःच्या इच्छेंना पायाखाली तुडवावं लागतं. शरीराचे लाड करावे लागत नाही. शरीराला दास करून ठेवावं लागतं. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावं लागतं. आणि येशू न जास्तीत जास्त तो आत्म्याच्या प्रेरणेने चालला. आणि ज्यावेळेस आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालतो त्यावेळेस देह वासना आपण तृप्त करत नाही. आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपण देहाच्या वासना पूर्ण करत नाही. शास्त्रवचन असं सांगतं, गलती करास पत्र 5 अध्याय, गलती करास पत्र 5 अध्याय आणि वचन 16. पौल बोलतो या ठिकाणी, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. का तुमच्या इच्छेवर तुम्हाला प्रभुत्व करता येत नाही? का तुमच्या इच्छेला तुम्ही काबूमध्ये ठेवू शकत नाही? का तुमच्या इच्छेवर तुम्ही विजय मिळवू शकत नाही? त्याचं एक कारण आहे, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाही. आत्म्याला देत नाही. आत्मा तुम्हाला सूचना देतो कित्येक वेळेस, पण तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. पाऊल म्हणतो, मी तुम्हाला निश्चित अर्थाने सांगतो की तुम्ही देह वासना कधीच पूर्ण करणार नाही जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले तर. आता देह वासना म्हणजे दरवेळेस शारीरिक वासना, मी त्याविषयी बोलत नाही. फिजिकल लस्ट मी त्याविषयी बोलत नाही. फक्त तेवढंच नाही तर त्याही पुढे जाऊन देह वासना म्हणजे तुमच्या देहामध्ये लपलेली इच्छा तुम्ही कधीच पूर्ण करणार नाही जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले तर. देहाची इच्छा काय? की चर्च बुडवायचं आणि नातेवाईकांना आद्यस्थान द्यायचं. पण जर आत्म्याच्या प्रेरणेने चालता, आत्मा तुम्हाला म्हणेल की नातेवाईकांना तू आता इम्पॉर्टन्स देऊ नकोस, महत्वाचं नाही ते, प्रथम चर्चला इम्पॉर्टन्स दे. जसं येशू वागला, तो म्हटला, कोण माझी आई कोण माझे भाऊ? जे माझं वचन ऐकतात तेच माझी आई तेच माझे भाऊ. येशूने तो वधस्तंभ वाहिला. त्याला तो वधस्तंभ वाहायचा होता.
त्याने त्याच्या घरच्यांना जास्त किंमत दिली नाही, हा वधस्तंभ होता त्याच्यावरचा. आणि तो तसा वागला. कोण माझी आई, कोण माझी भाऊ, जे देवाचं वचन ऐकतात तेच माझी आई, तेच माझे भाऊ. तुम्ही कशाला इम्पॉर्टन्स देता? पहा, वधस्तंभ तुमचा कुठला आहे की नेमकं चर्चच्या दिवशी तुम्ही चर्च मीटिंग बुडवता. तुम्ही म्हणजे काय, तुम्ही वधस्तंभ कॅरी केला नाही, वधस्तंभ वाहून नेला नाही, तर तुम्ही त्याचा शिष्य बनू शकत नाही. तो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. देहाची वासना म्हणजे देहाची इच्छा, जिथं देवाची इच्छा सामील नाही. कारण देवाची इच्छा तुला हीच सांगल इब्री 10:25 प्रमाणे की कित्येकांनी आपल्या चालीरीतीप्रमाणे एकत्र मिळणं सोडलेले, तसं तुम्ही सोडू नका. आणि तो दिवस जवळ येत आहे, त्याने करून एकमेकांना विशेष असा बोध करा. एकत्र मिळणं सोडू नका. ऑनलाईन सर्व्हिस असो किंवा मग अक्षरशः चर्चमध्ये भेटणं असो. सध्या चर्चमध्ये भेटणं बंद आहे, पण ऑनलाईन सर्व्हिस मध्ये एकत्र येणं हा पण आपल्यावरचा क्रॉस आहे. हा क्रॉस तुम्ही वाहू शकता का? हा वधस्तंभ वाहू शकताल का? हा शेवटपर्यंत वधस्तंभ वाहू शकताल का? तर आपण त्याचे शिष्य बनू शकू. एक वेळ अशी होती, असा स्पिरिट आपल्यामध्ये होता की आपण सर्व काही सोडून, इव्हन नातेवाईकांना पण सोडून प्रथम चर्चमध्ये येत होतो. चर्च मिळालं नाही तर मनाला टूस नाही लागायची की आजची मीटिंग मी बुडवली. पण आज काहीच होत नाही. आज कित्येकांना काहीच होत नाही चर्च मीटिंग बुडवली तर. नाही, त्यांना देवाचं भय पण नाही, त्यांना देवाच्या माणसाचं भय पण नाही. देवाच्या माणसाने किती वेळ सूचना दिली तरी ते तसंच करतील. ते इंडिकेट करतात ते शिष्य बनण्याच्या पात्रतेचे नाहीत. ते शिष्य पहिली गोष्ट बनूच शकत नाही, बनूच शकत नाही. ते स्वतःला म्हणतील आम्ही शिष्य आहे, पण त्यामुळं ते शिष्य बनत नाही. देवाने जाहीर केलं पाहिजे तुम्ही त्याचे शिष्य आहात. तुमच्या कृतीतून जाहीर होतं तुम्ही त्याचे शिष्य आहात. जो कोणी आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही, and no one can be my disciple who does not carry his own cross and follow me. own cross, स्वतःचा वधस्तंभ उचलायचा, दुसऱ्याचा वधस्तंभ नाही. आपल्याला स्वतःचा वधस्तंभ उचलायचा आहे आणि तो कॅरी करायचा आहे. जर हेच वचन एम्प्लिफाईड मध्ये जर आपण पाहिलं तर जरा वेगळं ट्रान्सलेशन आहे. whoever does not persevere and carry his own cross and come after me cannot be my disciple. या ठिकाणी शब्द आलाय whoever does not persevere. जो कोणी निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करत नाही, जो कोणी निश्चयपूर्वक अर्थात मनामध्ये निश्चय करू की नाही मला हे पाळायचंच आहे, मला असं करायचंच आहे, जो कोणी निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करीत नाही आणि स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही, तो माझा शिष्य बनू शकत नाही. पहा, आपल्यासाठी वधस्तंभ कुठला असू शकतो? आपल्यासाठी आपण ठरवायचं माझ्यासाठी वधस्तंभ कुठला आहे? जिथं देवाच्या आज्ञांचं पालन केलं जातं. पहा, ज्यावेळेस आपल्याला वचन सांगतं की तुमचं तोंड बंद ठेवा, याको म्हणतो की जीभ आग लावणारी आहे. घरामध्ये कुणीतरी आपल्या विरोधात काहीतरी करतं आणि आपण लगेच आपल्या जिभेची तलवार लगेच चालवायला सुरुवात करतो. अर्थात काय की देवानं तुमच्यावर वधस्तंभ लादलेला आहे की कुठल्याही हालतमध्ये तुम्ही आपलं मुख बंद ठेवावं, पण तुमची इच्छा नाहीये तो वधस्तंभ उचलून नेण्याची. म्हणून पेत्राच्या पुस्तकामध्ये, पेत्राच्या पत्रामध्ये आपण वाचलं, या ठिकाणी पेत्राचं पत्र आपण वाचत होतो. येस, पेत्राचं पत्र 2 अध्याय 21 वचन. तो याचकरिता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. तुम्हाला याच करिता पाचारण करण्यात आले आहे. कशाकरिता? याच करिता. कशाकरिता? वधस्तंभ वाहून नेण्याकरिता. पेत्र म्हणतो जो ख्रिस्ताने वाहिला, ख्रिस्ताने स्वतःचा वधस्तंभ वाहिला, आपल्याला आपला वधस्तंभ वाहायचा आहे. वधस्तंभ कुठला? कारण ख्रिस्ताने, तो म्हणतो याच करिता आपल्याला पाचारण केलंय. कशासाठी? अप्रत्यक्षपणे जर आपण पाहिलं तर तो वधस्तंभ कॅरी करण्यासाठी आपल्याला पाचारण केलंय.
कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोसले. वेल, तुम्ही दुःख सोसता का? नाही, तुम्ही दुःख सोसण्याच्या मूडमध्येच नसता. तुम्ही लगेच आपलं मुख उघडता. थोडंसं जरी मनाविरुद्ध काही झालं घरामध्ये की लगेच तुम्ही आपलं मुख उघडता. अर्थात तुम्ही दुःख सोसण्याच्या तयारीत नाही. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्यावर लादलेला वधस्तंभ कॅरी करू इच्छित नाही. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. येशूनं आपल्यासाठी कित्ता घालून ठेवलाय. कोणता कित्ता घालून ठेवला? वेल, येशूच्या घरचे लोक, येशूचे भाऊ त्याच्या बरोबर होते का? नाही. बाहेरच्यांनी येशूला साथ दिली, पण येशूच्या घरचे लोक त्याला साथ देत नव्हते. तुम्हाला माहिती? शास्त्रवचन सांगतं त्या ठिकाणी बोट ठेवा. पहिले पेत्रमध्ये बोट ठेवा. परंतु शास्त्रवचन असं सांगतं, योहान 14वा अध्याय, नाही, योहान कृष्णवर्तमान बघूया या ठिकाणी 7वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान 7वा अध्याय वचन 3. यास्तव त्याचे भाऊ त्याला म्हणाले, त्याचे भाऊ, घरातले लोक, किती वेळ घरातल्या लोकांना सहन करणं, घरातल्या लोकांचं सहन करणं हा आपल्यावरचा वधस्तंभ असू शकतो. हा तुमच्यावरचा वधस्तंभ आहे. परमेश्वराची इच्छा आहे की तो तुम्ही कॅरी करावा. आपलं तोंड बंद ठेवावं, शांतपणाने, निमूटपणाने सहन करावं. जर तुम्ही मुख उघडता आणि उत्तराला प्रत्युत्तर देता तर तुम्ही वधस्तंभ उचलून नेत नाही. तो त्याला माझा शिष्य बनता येत नाही. येशूने कसं आपलं मुख बंद ठेवलं? येशूने काय केलं? यास्तव त्याचे भाऊ त्याला म्हणाले, तू इथून निघून यहुदियात जा. म्हणजे जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनी पाहावी, तुझ्या शिष्यांनी पाहावी. अर्थात ते इंडिकेट करत होते, दर्शवत होते की आम्ही तुझे शिष्य नाही. वी आर नॉट युअर डिसायपल्स. जीसस, वी आर नॉट युअर डिसायपल्स. ज्या घरामध्ये लहानचा मोठा झाला येशू, देवाचा पुत्र, त्या घरातून त्याला कशी वागणूक मिळत होती? अर्थात घरातले लोक त्याच्यासाठी वधस्तंभ बनला. येशूसाठी त्याच्या घरातले लोक येशूसाठी वधस्तंभ बनले आणि हा वधस्तंभ त्याला कॅरी करायचा होता. 30 वर्षांचा होईपर्यंत येशूने त्याचा वधस्तंभ कॅरी केला. त्याचा वधस्तंभ वाहून नेला. त्याने घरच्यांचं सहन केलं. घरचे लोक त्याचं वचन ऐकण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते. घरचे लोक त्याला समजून घेण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते. त्यांनी तो स्पिरिट दाखवला नाही. त्याच्या भावांनी, घरचे लोक आपल्यासाठी वधस्तंभ बनू शकतात. ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही राहता, तुमची आई, तुमचे भाऊ किंवा तुमचा पती किंवा तुमची मिसेस, हे तुमच्यासाठी वधस्तंभ बनू शकतात. कदाचित तुम्हाला त्यांचं वागणं आवडत नसेल, तुमच्या मनाला खटखट असेल, पण जर का तुम्ही सहन करता तर हा एक वधस्तंभ तुमच्यावर लादलेला आहे. तो देवानं लादलेला आहे. तो व्यक्ती घरामध्ये तुमच्या देवानं ठेवलेला आहे आणि या व्यक्तीचं सहन करणं तुमचं कर्तव्य आहे. ज्यावेळेस तुम्ही सहन करता त्यावेळेस तुम्ही तुमचा वधस्तंभ वाहून नेता. ज्यावेळेस तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवता, तुमच्या इच्छेविरुद्ध झालं तरी पण तुम्ही तुमचं मुख बंद ठेवता, म्हणजे तुम्ही वधस्तंभ कॅरी करता. हा वधस्तंभ उचलून नेण्याविषयी येशू बोलत होता की जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही तो मला प्रिय नाही. त्याला माझा शिष्य बनता येत नाही. त्याचे भाऊ त्याला म्हणाले की तू यहुदियात जा. तिथं तुझ्या शिष्यांनी तुझी कृत्ये पाहावी, तुझी कामे पाहावी. म्हणजे काय, त्यांना म्हणायचं काय, तुझी कामे, तुझी कृत्ये पाहण्यामध्ये आम्ही इंटरेस्टेड नाही. आम्ही तुझे शिष्य नाही. तुझे जे शिष्य आहेत ना त्यांनी तुझी कामं पाहावी. अर्थात येशूला योग्य साथ मिळाली नाही त्याच्या घरच्या लोकांकडून. येशूला त्याच्या घरच्या भावांकडून चांगली साथ मिळाली नाही. ज्यावेळेस येशू वचन देत होता, त्यावेळेस वचन सांगत होता, लोकांना संदेश सांगत होता, त्यावेळेस हे बाहेर होते. त्यांनी बाहेरून निरोप पाठवला. एका घटनेमध्ये पवित्र शास्त्रामध्ये ती घटना नोंद केलेली आहे की ज्यावेळेस येशू एका सभास्थानामध्ये वचन सांगत होता, शास्त्रवचन सांगतं की त्यांनी बाहेरून निरोप पाठवला की या ठिकाणी तिथं बोट ठेवा. योहान, तुम्ही पेत्रामध्ये बोट ठेवलेलं आहे, योहानमध्ये पण बोट ठेवा, दुसरं बोट. पण मत्ते कृष्णवर्तमान 12वा अध्याय, मत्ते कृष्णवर्तमान 12वा अध्याय 46 वचन. खरे बंधुत्व. तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा त्याची आई व भाऊ
त्याबरोबर बोलावायच्या हेतूने बाहेर उभे राहिले होते. अर्थात ते आतमध्ये आले नाही. त्याला वाटलं नाही की येशू काय बोलत आहे ते आपणही ऐकावं, त्याचं वचन आपणही ऐकावं. नाही, येशू राईट होता, पण येशू रुसला का? नाही. येशू फुगला का? नाही. येशूने चिडचिड केली का? नाही, की मी राईट आहे, तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे, मी राईट आहे. नाही, येशू नम्र होता. नम्रपणाचा वधस्तंभ त्यांनी वाहिला. त्याने स्वतःच चालवलं नाही. कदाचित ब्रदर्स अँड सिस्टर तुम्ही राईट असाल तुमच्या घरामध्ये, पण याचा अर्थ असा नाही तुम्हाला मुख उघडायचा चान्स मिळाला. तुम्ही कदाचित राईट असाल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तोंड उघडावं आणि स्वतःच्या चांगुलपणाचं समर्थन करावं. तुम्ही राईट असाल तर चूप बसा, परमेश्वर पाहते. हा तुमच्यासाठी वधस्तंभ आहे, येशूसाठी वधस्तंभ होता. ते बाहेर उभे राहिले, पण ते आतमध्ये यायचे इंटरेस्टेड नव्हते, आतमध्ये येऊ इच्छित नव्हते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले की पहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याबरोबर बोलायची संधी पाहत बाहेर उभे आहेत. 48 वचन. तेव्हा त्याने मत्ते 12:48, तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, माझी आई कोण व माझे भाऊ कोण? प्रश्नचिन्ह. सांगणाऱ्याला उत्तर दिलं, हु आर माय ब्रदर अँड हु इज माय मदर. मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून बोलला, पहा माझी आई व माझे भाऊ. तुमच्यासाठी तुमची आई आणि भाऊ कोण आहेत? रिलेटिव्ह. येशूसाठी कोण होते? येशूसाठी आई आणि भाऊ कोण होते? ते लोक होते जे त्याला फॉलो करत होते, ते लोक होते जे स्वतःचा वधस्तंभ उचलत होते. पहा, त्या लोकांना येशूने इम्पॉर्टन्स दिलं, जे स्वतःचा वधस्तंभ उचलून चालत होते. येशूने शिष्यांकडे हात केला, कारण शिष्यांनी सर्व काही सोडलं आणि येशूला फॉलो केलं. पण त्याच्या घरचे त्याला फॉलो करायला समर्थ नव्हते, इच्छुक नव्हते. येशूच्या स्वतःच्या घरचे त्याच्या मागं जायला इच्छुक नव्हते, इच्छा नव्हती त्यांची, म्हणून ते नीट शिष्य बनू शकले नाही. पण ज्यांनी येशूसाठी सगळं घरदार सोडलं, लेकरबाळ सोडले, त्या लोकांकडे हात करून येशू म्हणाला की हे माझे खरे शिष्य, दीज आर माय डिसायपल्स. ज्यांनी माझ्यासाठी सर्व काही सोडलं, ज्यांनी स्वतःच्या इच्छेला मारलं, लोक काय म्हणतील ह्याची त्यांनी पर्वा केली नाही. पहा, येशूसाठी वधस्तंभ वेगवेगळ्या प्रकारचे होते. त्याच्या घरचे लोक, हा एक प्रकारचा वधस्तंभ होता. 4 वचन सांगतं योहान मध्ये, या पुन्हा योहान 7 अध्याय 4 वचन, जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करीत नाही. तू ही कामे करतोस तर स्वतःला प्रगट कर. वचन सांगतं पुढचं 5 वचन, त्याच्या भावांनीही त्याचवर विश्वास ठेवला नव्हता. त्याच्या भावांनीही त्याचवर विश्वास ठेवला नव्हता. किती मोठं बर्डन होत असेल बरं. कसं वाटतं घरातले लोक ज्यावेळेस आपल्यावर विश्वास ठेवत नाही? कसं वाटतं? मी सांगतो, तुमच्यासाठी तो वधस्तंभ आहे. आजपासून ध्यानात ठेवा, तुमच्यासाठी तो वधस्तंभ आहे. तुम्हाला तो कॅरी करावा लागेल, तुम्हाला तो वाहून न्यावा लागेल, तुम्हाला तुमचं तोंड बंद ठेवावं लागेल, स्वतःसाठी चांगले शब्द तुम्हाला बोलणं बंद करावं लागेल. पहा, त्याच्या भावांनी त्याचवर विश्वास ठेवला नव्हता, एक वधस्तंभ बनला. आणि येशूने तो वाहिला. येशू नम्र राहिला. येशूने स्वतःच्या चांगुलपणाचं समर्थन केलं नाही की मी देवाचा पुत्र आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही, आणि स्वतःच फक्त त्यांनी लावून धरलं नाही, जसं आपण आपल्या घरामध्ये स्वतःच लावून धरतो. पती असेल किंवा पत्नी असेल किंवा घरातले लोक असतील, मीच खरा, तुम्ही बरोबर नाही, तुम्ही चूक आहात, मीच खरा. म्हणजेच काय, तुम्ही स्वतःच्या चांगुलपणाचं समर्थन करता. म्हणजे काय, तुमच्यावर लादलेला वधस्तंभ तुम्ही वाहू इच्छित नाही. You don't want to carry your cross. What is your cross today? Take a decision. See to it. ओळखा तुम्ही तुमचा क्रॉस कोणता आहे, तुमचा वधस्तंभ कुठला आहे. घरातून प्रॉब्लेम होता इश्यूला, बाहेर गेला तर बाहेरून प्रॉब्लेम. बाहेरचे लोक त्याला नाव ठेवत होते की तुझा जन्म कसा झाला आम्हाला माहिती आहे. ते म्हणतात त्याला की तुझा जन्म कसा झाला आम्हाला माहिती आहे. तू कसा जन्मात आलास आम्हाला माहिती आहे. येशूच्या जन्माविषयी ते बोलत होते की योसेफाबरोबर वाग्दान झालेला असताना मेरी प्रेग्नंट होती.
तुझा जन्म कसा झाला आम्हाला माहितीये. लोक त्याला नावं ठेवत होते, पण हा सगळा क्रॉस त्याने वाहिला, सगळा वधस्तंभ त्याने वाहिला शेवटपर्यंत. लोकांनी येशूला नावं ठेवले. येशू कोणत्या लोकांबरोबर राहत होता, त्याच्या बदल्यात ते लोक त्याला बोलले, खूप बोलले, पण येशू काही बोलला नाही. हा क्रॉस आहे, हा वधस्तंभ आहे त्याच्यावरचा, आणि तो त्याने वाहिला. त्याला माहिती होतं माझ्यावरचं वधस्तंभ काय, की कसंही करून मला चुकायचं नाही, मला पित्याच्या इच्छेप्रमाणे वागायचंय शेवटपर्यंत, शेवटी पित्याची इच्छा पूर्ण करायची. आणि म्हणून वचन सांगतं या ठिकाणी 1 पेत्र 2 अध्याय 21 वचन, याच करिता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कशासाठी? आज दिसतं या वचनात पेत्राला नेमकं काय म्हणायचं. आज दिसतं पवित्र आत्मा इंडिकेट करत आहे. त्याला हे म्हणायचं की तुम्हाला याच करिता पाचारण करण्यात आलेलं आहे. कशासाठी? यासाठी की तुम्ही तुमचा वधस्तंभ उचलावा आणि त्याच्या माग जावं. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पाऊलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. येशूने जसं स्वतःचा वधस्तंभ उचलला, वेगवेगळ्या टाईपचे वधस्तंभ होते त्याच्या जीवनामध्ये, वेगवेगळ्या अडचणी येत होत्या त्याला, सगळ्या त्यांनी कॅरी केल्या. तुमच्यासाठी वधस्तंभ तुमचा पती असू शकतो किंवा पत्नी असू शकेल, आणि तुम्हाला ते कॅरी करावं लागेल. किंवा घरातले लोक असू शकतील, तुम्हाला कॅरी करावं लागेल, तुम्हाला ते वाहून न्यावं लागेल. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं तोंड बंद ठेवावं लागेल. देवानं हेतू पुरस्पर तो वधस्तंभ तुमच्यावर लादलेला आहे आणि तुम्हाला तो वाहून न्यायचाच आहे. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, असं बोलून चालणार नाही. देवानं जे उत्तम अशी त्याचे संकल्प आहेत, वचन मागच्या वेळेस आपण पाहिलं की तुमच्याविषयीचे जे माझे संकल्प आहेत ते तुमच्या हिताचे आहेत. तुम्हाला आवडो अगर न आवडो, तुम्हाला तुमच्यासाठी तो वधस्तंभ म्हणून ठेवलेला आहे, तुम्हाला तो कॅरी करावा लागल. तुम्हाला वधस्तंभ कधीच आवडणार नाही. वधस्तंभ वाहून नेणं हे वेदनामय आहे. वधस्तंभ वाहून नेणं हे वेदनामय काम आहे, ते आनंदाचं काम नाहीये. टू कॅरी युअर क्रॉस इज पेनफुल. तुमचा वधस्तंभ वाहून नेणं हे वेदनादायी क्लेशकारक काम आहे, पण त्यामध्ये पण परमेश्वराने जर तुम्हाला दया पुरवली, कृपा पुरवली, तर तुम्ही तो वाहू शकता. तुम्ही देवाला फक्त एकच मागितलं पाहिजे, देवा मला दया दे, मला कृपा पुरव, म्हणजे हा वधस्तंभ मी वाहू शकेल. परमेश्वर तुम्हाला कृपा पुरविल आणि तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवताल, अर्थात देवाने तुम्हाला कृपा पुरवली. प्रत्येक वेळेस राईट स्पिरिट दाखवण्याचा प्रयत्न करा. वधस्तंभ ऍक्च्युअली वधस्तंभ हा शब्द जो आहे, वधस्तंभ हा एक मरण्याचं ठिकाण आहे. वधस्तंभ या शब्दाचाच अर्थ होतो मरण पत्करणं. जो कोणी आपला वधस्तंभ कॅरी करत आहे, येशूला काय म्हणायचं योहान 14:27 मध्ये, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य बांधता येत नाही. नेमकं येशूला काय म्हणायचंय की जो कोणी स्वतःला मारत नाही, कारण वधस्तंभ हा मरणाचं दर्शक आहे. वधस्तंभ मरणाचं दर्शक आहे. कोणत्या मरणाचं दर्शक आहे? वेल तुम्हाला तुमच्या इच्छेला तुम्हाला मारावं लागेल, तुमच्या इच्छेला बाजूला ठेवावं लागेल. देवाची इच्छा तुमची इच्छा बनवावं लागेल. नातेवाईकाला बाजूला ठेवावं लागेल. नातेवाईकांकडे तुमच्या मनाचा कल जास्त आहे का? नातेवाईकांना बाजूला ठेवा, इच्छेला मारा आणि देवाच्या इच्छेला स्वतःची इच्छा बनवा. तुमच्या आवडी निवडी बाजूला ठेवा, इच्छेला मारा आणि देवाच्या इच्छेला महत्व द्या, म्हणजे स्वतःचा वधस्तंभ उचला. जितका तुम्ही स्वतःला मारताल, स्वतःच्या इच्छेला मारताल, तितका तुम्ही वधस्तंभ कॅरी करताल आणि तितकं यश तुमच्या पदरात पडेल आणि तुम्ही येशूचे शिष्य व्हाल. पहा, जर कुणी तुमचा द्वेष करतं, उलट त्याचा द्वेष करू नका, शांततेने सहन करा. जर कुणी तुमच्या विरुद्ध बोलतं, तुम्ही तुमचं मुख बंद ठेवा. हा तुमच्यासाठी क्रॉस आहे. जर तुमच्याविषयीचे चुकीचे शब्द सांगितले जातात, तुमच्याविषयी कुणीतरी चुकीच्या गोष्टी बोलतं आणि तुम्हाला ते पटत नाही, पण तुम्ही तसे नाही, तर हा तुमच्यावरचा वधस्तंभ असू शकतो. तो तुम्हाला कॅरी करावा लागेल, तो तुम्हाला वाहून न्यावा लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही वाहून नेत नाही, तुम्ही त्याचे शिष्य बनवू शकत नाही. कोणाच ठाऊक तुमच्यावरचा वधस्तंभ कोणता आहे?
कोणाला माहीत? तुम्ही बघा, तुमच्यावरचा वधस्तंभ परमेश्वर कोणता लादलेला आहे? जो तुम्हाला वाहून न्यायचा आहे. स्वतःच्या इच्छेंना मारायला शिकावं लागेल ब्रदर्स अँड सिस्टर्स, तर तुम्ही वधस्तंभ कॅरी करता. तुमची इच्छेप्रमाणे तुम्ही चर्च बुडवून जर नातेवाईकांना जास्त स्थान देत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेला मारायला शिकला नाही अजून. कारण ती तुमची इच्छा आहे. परमेश्वर कधीच म्हणणार नाही, परमेश्वरची इच्छा नाही तुम्ही चर्च बुडून नातेवाईकांकडे प्रथम जावं. नाही, बिलकुल नाही. ही तुमची इच्छा आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे वागताल तर मारताल. परंतु देवाची इच्छा ही की तुम्ही प्रथम चर्चला प्राधान्य द्या, प्रथम त्याच्या गोष्टींना प्राधान्य द्या. स्वतःच्या इच्छेला मारून ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेला प्राधान्य देता, तुम्ही त्याचे शिष्य बनता. पहा, आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला हा वधस्तंभ उचलून न्यावा लागल. म्हणून उत्तर या वचन सांगतं 1 पेत्र 2 अध्याय 21 वचन 22 वचन बघा. त्याने कित्ता घालून ठेवलं आपल्यासाठी येशून. 22 वचन, त्याने पाप केलेने त्याच्या मुखात आणि त्याच्या मुखात कपट आढळलेने कोणाविषयी पण कपटीपणाचं भाषण करू नका, मनामध्ये कपट ठेवू नका. वधस्तंभ आहे तुमच्याविषयी, तुमच्यासाठी. कोणाला तरी तुम्हाला कोणाचा तरी राग येतो, मनामध्ये राग येतो, कारण कुणीतरी तुमच्या विरुद्ध काहीतरी करतं, कुणीतरी तुमच्या विरुद्ध काहीतरी बोलतं, तुम्हाला माहिती तुम्ही ते केलेलं नाहीये, देवाला पण माहिती तुम्ही नाही केलेलं, पण त्यासाठी तुम्ही बोलणं गरजेचं नाही. हा तुमच्यावरचा वधस्तंभ असू शकतो. त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. येशूला जे काय दाखवायचं होतं त्याने माणसांना दाखवलं नाही, तो किती निर्दोष होता. त्याने देवाला दाखवलं, तो किती निर्दोष होता. आणि तुम्हाला जे काय दाखवायचं ते माणसांना नाही, तुम्ही किती निर्दोष आहात. तुमच्या बोलण्याने तुम्ही निर्दोषाचे साबित होत नाही. तुम्हाला देवाला दाखवायचे तुम्ही निर्दोष आहात, कारण देव न्यायामध्ये उतरून तुमची बाजू घेईल आणि दुसऱ्याला ताडण करील, शासन करेल. पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, तुमचं तोंड बंद ठेवावं लागेल. तुम्ही तोंड बंद करून काय सिद्ध करता की तुम्ही तुमच्या क्रॉस व्हायला, तुमचा वधस्तंभ व्हायला तयार आहात. तुम्ही तोंड बंद करता म्हणजे काय, तुम्ही वधस्तंभ व्हायला तयार आहात आणि तुम्ही तुमची पात्रता दर्शवता की खरंच तुम्ही त्याचे शिष्य बनण्याच्या पात्रतेचे आहात. त्याच्या मुखात कपट आढळले नाही, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. पाहिलं, हा होता वधस्तंभ येशूवरचा. हा एक वधस्तंभ होता. हा त्याने प्रति दिवशी कॅरी केला, प्रति दिवशी वाहिला. आपण वाहतो का? आपले जर थोडं जरी निंदा झाली तर आपण उत्तराला उत्तर देतो. मागच्या वेळेस मी बोललो ठोशाला ठोसा देतो. आता कशातच कमी पडायचं नाही, शेराला सव्वा शेर. चूक, असं मनुष्य त्याचा शिष्य बनू शकत नाही. शेराला सव्वा शेर बनवून तुम्ही त्याचा शिष्य बनू शकत नाही. येशू का नाही म्हणला शेराला सव्वा शेर? त्याची जर इच्छा असली असेल त्याने दिव्यदूतांना पाचारण केलं असं, बोलवलं असं, सगळ्या रोमी लोकांना मारून टाकलं असं, आणि जे त्याला वधस्तंभावर खेळत होते त्या सगळ्यांना मारलं असं. पण नाही, त्याच्या हातात सामर्थ्य असून सुद्धा त्याने ते बेअर केलं. बेअर हिज ओन क्रॉस. त्याने त्याचा वधस्तंभ शेवटपर्यंत वाहिला. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. गरजेचं नाही, त्याला कळालं होतं ते की त्याला तो वधस्तंभ वाहून न्यायचा आहे. निंदेचा वधस्तंभ, तिरस्काराचा वधस्तंभ त्याला वाहून न्यायचा आहे. त्याला त्याचं मुख बंद ठेवायचं आहे. दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही. त्याने कधी कोणाला धमकाविले नाही. तो किती चांगला आहे हे त्याने समर्थन केलं नाही. आपण कित्येक वेळेस करतो ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपला वधस्तंभ कित्येक वेळेस आपल्या घरामध्येच असतो. आपल्याला दिलेला वधस्तंभ आपल्या घरामध्येच असतो, पण आपण ओळखत नाही की तो वधस्तंभ देवाने मला दिलेला आहे. मला तो वाहून नेणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी वाहून नेत नाही तोपर्यंत मी त्याचं शिष्य बनू शकत नाही. चर्चमधले लोक कित्येक वेळेस आपल्यासाठी वधस्तंभ बनतात. चर्चमधले लोक आपल्याविषयी वाईट बोलतात. हा तुमच्यावरचा वधस्तंभ आहे. चर्चमधले लोक आपल्याविषयी कुणाविषयी तरी वाईट बोलतात. तो तुमच्यावरचा वधस्तंभ आहे. तो तुम्हाला कॅरी करावा लागेल, ना की तुम्ही पण तोंड उघडायचं. शिका वधस्तंभ कसा कॅरी करायचा. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही
त्याला माझा शिष्य होता येत नाही. या अटीतून, या साचेतून गेल्यानंतरच तुम्ही त्याचे शिष्य बनू शकता. ही किंमत मोजावी लागते. ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध कुणीतरी तोंड उघडतं आणि तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवता, तुम्ही किंमत मोजून देता. तुम्ही तुमची किंमत मोजून देता. वचन सांगतं त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख सूचित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिले. ज्याला माहिती असतं देव सर्व काही न्याय करेल, तो माणूस स्वतःचं तोंड बंद ठेवतो. अर्थात त्याच्यासाठी इझी जातं, सोपं जातं क्रॉस कॅरी करणं, वधस्तंभ वाहून नेणं. पहा, आपण कधी शिकणार? आपल्याला हा वधस्तंभ वाहून न्यायचा आहे. पहा, आणि शास्त्रवचन असं सांगतं, मी लवकर माझा विषय संपवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. बघूया फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 17 वचन, की कित्येक लोक, पाऊल बोलतो की कित्येक लोक वधस्तंभाचे शत्रू म्हणून वागतात. 3 अध्याय 17 वचन, फिलिप्पीकरास पत्र 3:17. पाऊल बोलतो, पाऊलाचे अनुकरणीय उदाहरण. पाऊलाने स्वतःचा वधस्तंभ त्याच्या जीवनामध्ये वाहिला. पाऊलाने खूप सहन केलं, शांततेने, नम्रतेने, सहनशीलतेने. त्याला माहित होतं त्याच्यावरचा तो वधस्तंभ आहे. तो 17 वर्षामध्ये म्हणतो, बंधुजनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा. का? कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये वधस्तंभ वाहिला. तो म्हणतो तसा तुम्ही पण व्हा. आणि तो म्हणतो, आणि आम्ही तुम्हास कित्ता घातल्याप्रमाणे जे चालतात. आता जसं आम्ही सहन केलं तसं जे सहन करतात, जसं आम्ही आपलं मुख बंद ठेवलं तसे जे आपलं मुख बंद ठेवतात, जे सहन करतात, त्याचकडे लक्ष असू द्या. अर्थात जसं आम्ही आमचा वधस्तंभ उचलून चाललो तसे जे चालतात त्याचकडे लक्ष असू द्या. कारण मी तुम्हास बहुत वेळा सांगितले आणि आत्ताही रडत सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैराप्रमाणे चालणारे आहेत. आता ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैराप्रमाणे, ख्रिस्ताचा वधस्तंभ तो नाही जो त्याने कॅल्वरीच्या क्रूसावर नेला. त्याच्याविषयी पाऊल बोलत नाही या ठिकाणी. पाऊल कुठंच बोलत नाही त्याविषयी, वचनामध्ये कुठंच तसं नाही. पण लोक तसा अर्थ घेतात, ख्रिश्चन समाजाचे लोक तसा अर्थ घेतात की कित्येक जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैराप्रमाणे चालणारे. ख्रिस्ताचा वधस्तंभ कोणता? तो नाही जो त्याने कॅल्वरीच्या क्रूसावर वाहून नेला. ख्रिस्ताचा वधस्तंभ कुठला? जो त्याने लहानपणापासून सहन केलं त्याच्या जीवनामध्ये, तो त्याच्यासाठी वधस्तंभ होता. आणि या वधस्तंभाचा वैरी कोण? जो त्याप्रमाणे चालत नाही तो वैरी आहे. जसं ख्रिस्ताने सहन केलं तसं जो करीत नाही तो वधस्तंभाचा वैरी आहे. वधस्तंभ जो देवानं तुमच्या खांद्यावर लादलेला आहे, जो तुमच्या घरामध्ये कदाचित असेल, तुम्हाला सहन करायचं असेल किंवा निंदा तुमची होत असेल, तुमचा हेट होत असेल, लोक तुमचं ऐकत नसतील, हा तुमच्यासाठी वधस्तंभ आहे. तुमच्या चर्च मधले लोक कदाचित तुमच्यासाठी वधस्तंभ बनू शकतील. हा तुमच्यासाठी वधस्तंभ आहे. कित्येक वेळेस देवाचा मनुष्य हा तुमच्यासाठी वधस्तंभ बनू शकतो. पण हा वधस्तंभ तुम्हाला कॅरी करावा लागल, वाहून न्यावा लागल, तोंड बंद ठेवून. तर तुम्ही त्याला अनुसरता, तर आपण शिष्य बनण्याच्या पात्रतेचे आहोत. तो कित्येक लोक ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैराप्रमाणे चालणारे. ख्रिस्ताचा वधस्तंभ तो नाही जो कॅल्वरीच्या क्रूसावर त्याने वाहून नेला. ख्रिस्ताचा वधस्तंभ तो होता जो त्याने जशी त्याला समज आली थेट मरेपर्यंत त्याने सर्व काही सहन केलं. लोकांचे टॉन्टिंग, लोकांच्या तिरस्कारदर्शक भाषा, लोकांच्या तिरस्कारदर्शक नजरा, घरच्या लोकांचं बोलणं, हे सर्व काही त्याने सहन केलं. कसं जगला असेल येशू? साधन होतं त्याचं जीवन. तुम्हाला वाटतं सर्व काही सोपं होतं त्याच्या जीवनामध्ये? नाही. त्याने ते सहन केलं. त्याला समजलं त्याच्यासाठी वधस्तंभ कुठला होता. आणि आपल्याला समजलं पाहिजे माझ्यासाठी वधस्तंभ कुठला आहे. तो म्हणतो ना आशा त्यांचा शेवट. जे लोक वधस्तंभाचा वैरी आहे, जे लोक वधस्तंभाचं वैर करतात. वधस्तंभाचं वैर करणं म्हणजे काय? देवाने तुम्हाला सांगितलं तुमचं तोंड बंद ठेवा, तरी तुम्ही तोंड उघडता, म्हणजे तुम्ही वैरी आहात.
देवाने तुम्हाला सांगितलं एखादा जर तुझ्या विरुद्ध जात असेल तू त्याच्या विरुद्ध जाऊ नको, आपलं तोंड बंद ठेव, म्हणजे परंतु तुम्ही ठेवत नाही, म्हणजे तुम्ही त्याचे वधस्तंभाचे वैरी आहात. यू आर द एनिमी ऑफ द क्रॉस, एनिमी ऑफ द क्रॉस. तुम्ही शत्रू आहात वधस्तंभाचे. तुम्हाला वधस्तंभाशी मैत्री करायची, शत्रू नाही बनायचं. यू हॅव टू बिकम फ्रेंड विथ युअर क्रॉस, नॉट द एनिमी. तुम्हाला तुमच्या वधस्तंभाचा मित्र बनायचंय, शत्रू नव्हे. वैरी बनू नका वधस्तंभाचा, तर मित्र बना वधस्तंभाचा. जो देवानं तुमच्यावर लादलेला आहे, नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव, आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. त्यांचे चित्त पृथ्वीवरील गोष्टींकडे असते. जे लोक वधस्तंभ वाहू इच्छित नाही, अशा लोकांचं चित्त पृथ्वीवरच्या गोष्टींकडे असतं, स्वर्गीय गोष्टींकडे नसतं. नाश हा त्यांचा शेवट आहे, नाश हा त्यांचा शेवट आहे. आणि या ठिकाणी इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 आणि 3 वचन, इब्री लोकासपत्र 12 अध्याय पाऊल या ठिकाणी प्रभू येशूचं उदाहरण देतो. 12 अध्याय 2 आणि 3 वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू त्याचकडे पाहत असावे. तुमच्यासाठी एक्झाम्पल कित्ता कोण आहे? येशू. त्याच्याकडे जर तुमची नजर असेल तर जसा त्याने वधस्तंभ वाहिला तसा आपण वाहिला पाहिजे. त्याच्याकडे पाहत असावे. तुमची नजर फोकस करा येशूकडं. तुमची नजर फोकस करा येशूकडं, नजर लावा येशूकडं. म्हणजे तुम्हाला दिसल की त्याने त्याच्या जीवनामध्ये त्याचा क्रॉस कसा वाहिला, त्याचा वधस्तंभ कसा वाहिला. तो पुढे म्हणतो, त्याच पुढं जो आनंद ठेविलेला होता, जे गौरव ठेवलेलं होतं, वधस्तंभाच्या मरणानंतरचं जे गौरव ठेवलं होतं, पहा गौरव त्याच वेळेस येतं ज्यावेळेस वधस्तंभाचं मरण तुम्ही मरता. जॉयने त्यांच्या संदेशामध्ये म्हटलं, पेंटेकॉस्ट कम्स आफ्टर कॅल्वरी. कॅल्वरी क्रुसाच्या मरणानंतर पेंटेकॉस्टचा दिवसाचा आला. पेंटेकॉस्टचा दिवस हा गौरवी दिवस होता. पेंटेकॉस्टचा दिवस हा आनंददायी दिवस होता. परंतु हा पेंटेकॉस्टचा दिवस कधी आला? कॅल्वरीच्या क्रुसानंतर आला. तुम्हाला पेंटेकॉस्टचा दिवस अनुभवायचा आहे का? तुमच्या जीवनामध्ये पेंटेकॉस्टच्या दिवसाचा अनुभव घ्यायचा आहे का? तर प्रथम कॅल्वरीचा दिवस पहा, नंतर तुम्हाला पेंटेकॉस्टचा दिवस मिळेल. येशू समोर जे गौरव ठेवलेलं होतं, जो आनंद ठेवलेला होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानली. पण इतक्यात आपण वचन वाचलं फिलिप्पी 3:17 मध्ये की कित्येक लोकांचं त्यांची लज्जा, चर्च बुडवून नातेवाईकांकडे जाणं हे लज्जास्पद आहे. पण त्यांची लज्जा हे त्यांचं गौरव आहे. त्यांची लज्जा, त्या गोष्टी वधस्तंभ कॅरी न करणं, देवाच्या माणसाचं न ऐकणं, स्वतःच्या मनाप्रमाणे हेकेखोर प्रमाणे चालणं, हे लज्जास्पद आहे. पण हीच त्यांची लज्जा, हे त्यांचं गौरव बनलेलं आहे. ते शिष्य बनण्याच्या लायकीचे नाहीत, ते शिष्य बनण्याच्या पात्रतेचे नाहीत. एक वेळेस सांगितलं, 2 वेळेस सांगितलं, 3 वेळेस सांगितलं सूचना, तरी पण ते वधस्तंभ वाहू इच्छित नाहीत. देवाच्या माणसांची सूचना सांगितली, आज्ञेचं पालन करू इच्छित नाही. हे आज्ञा पालन करणं हा तुमच्यावरचा वधस्तंभ आहे, हे त्यांना समजत नाही. पहा, आणि येशू समोर जो आनंद ठेवलेला होता त्याच करिता त्याने लज्जा तुच्छ मानली. पण कित्येक लोक त्यांची लज्जा त्यांचं गौरव समजतात. आता चर्च बुडवून नातेवाईकांना प्रथम प्राधान्य देणं हे लज्जास्पद आहे. पण त्यांची ही लज्जा त्यांचं गौरव बनते. त्यांना ते गौरवास्पद वाटतं. त्यांना असं वाटतं की नातेवाईक त्यांना देवाचे राज्य घेऊन जाणारे, नातेवाईक त्यांचं तारण करणार आहेत. नातेवाईकांनाच माहित नाही ते कुठं जाणार आहेत. अशा नातेवाईकांसाठी ते चर्च बुडवतात, ज्या चर्चसाठी येशूने स्वर्ग सोडला. लज्जा तुच्छ मानू वधस्तंभ सहन केला. वधस्तंभ सहन केला त्याने, आयुष्यभर वधस्तंभ सहन केला. आणि तो देवाच्या राजास्थानाच्या उजवीकडे बसलेला आहे. पहा, पेंटेकॉस्ट कम्स आफ्टर कॅल्वरी. पेंटेकॉस्ट ऑलवेज कम्स आफ्टर कॅल्वरी. जर का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रिवायवल पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुनरुज्जीवन पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद पाहिजे, शांती पाहिजे, चांगले दिवस पाहिजे, तर मग कॅल्वरी मधून जा, वधस्तंभ वाहा. तो एकच मार्ग आहे. दुसरा मार्गाने जाऊन तुम्ही त्याचा शिष्य बनू शकत नाही. म्हणून येशू योहान कृष्ण 10 अध्याय 1 वचनामध्ये म्हणतो, जो कुणी दाराने आत जातो. योहान 10:1
येशू म्हणतो की जो कोणी दाराने आत जातो तो माझा शिष्य बनेल. कोणताही दार? योहान 10:1. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, हं? जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व तो लुटारू आहे. चोर व लुटारू आहे. तुमच्यासाठी दार कोणता आहे? तुम्हाला दाराने जायचंय. हा दार कसा आहे? हे दार कसं आहे? हे दार कसं आहे? मत्ते कृषी वर्तमान याच्या मध्ये आपण वाचलं. मत्ते कृषी वर्तमान याचा दार कसं आहे? संकोचित वचन असं सांगतं. 2 रस्ते 7 अध्याय 13 वचन, अरुंद दरवाजाने आज जा. अरुंद दरवाजाने जाणं मुश्किल आहे. अरुंद दरवाजाने जाणं, जिथून जाणं सोपं नाही, म्हणजे वधस्तंभ कॅरी करणं. अरुंद दरवाजा हा वधस्तंभाचा दरवाजा आहे. अरुंद दरवाजा म्हणजे हा वधस्तंभाचा दरवाजा आहे. हा वधस्तंभ उचलून तुम्हाला जावं लागेल. अरुंद दरवाजाने आत जा. कारण जीवनाकडे जाण्याचा 14 वचन, जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि जास्त सापडतो ते थोडके आहेत. फार थोडे लोक आहेत जे वधस्तंभ अशा रीतीचा कॅरी करतील. पहा, दाराने आत जायचंय आपल्याला. दुसरा मार्ग कुठलाच नाही. देर इज नो अदर वे. वधस्तंभ कॅरी करूनच तुम्हाला देवाच्या राज्यात जावं लागणार आहे. वधस्तंभ वाहूनच तुम्हाला देवाच्या राज्यात जाणार आहे. मनमानी करून स्वतःची इच्छेप्रमाणे वागून तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट, तुम्ही त्याचे शिष्य बनू शकत नाही. म्हणून इब्री लोकासपत्र 12 अध्याय आणि वचन 3 सांगतं की ज्याने आपणा विरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा. म्हणजे तुम्ही मने खचून धीर सुटणार नाही. तुमची मने खचून धीर सुटणार नाही का? त्याने जर लोकांचा विरोध सहन केला तर तुम्ही का विरोध सहन करत नाही? वाय डोंट टू बेअर? तुम्ही लोकांचा विरोध का सहन करू? ज्यावेळेस आपण लोकांचा विरोध सहन करू शकत नाही म्हणजे आपण आपला वधस्तंभ वाहू इच्छित नाही. म्हणून आपण आपलं तोंड उघडतो. वी ओपन आवर माउथ. त्याने लोकांचा विरोध सहन केला. ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो, आपल्या पुढं प्रत्येकाच्या जीवनात एक वधस्तंभ देवाने ठेवलेला आहे. वधस्तंभ आपल्याला कॅरी करावा लागणार आहे. वधस्तंभ आपल्याला वाहून न्यावा लागणार आहे. करिंथीकराचे चर्चचे लोक वधस्तंभ वाहण्यास तयार नव्हते. पहा या ठिकाणी करिंथीकराचे चर्चचे कित्येक लोक वधस्तंभ वाहण्यास तयार नव्हते. करिंथीकरास पत्रामध्ये बघूया, मी तुम्हाला वचन देतो. ख्रिस्ती लोकांची कोर्टात गेलेली भांडणे 6 अध्याय, 1 करिंथ 6 अध्याय. ख्रिस्ती लोकांची कोर्टात गेलेली भांडणे 6 वचन असं सांगतं. तो म्हणतो भाऊ भावावर फिर्यादी करतो. अर्थात चर्च मधले लोक फिर्याद करण्यामध्ये माहीर होते पण सहन करण्यामध्ये नाही. विरोध एखाद्याचा ते सहन करू शकत नव्हते. भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे. तुम्ही एकमेकांवर खटले करिता या सर्व प्रकारे तुमचीच हानी होते. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही? पण अन्याय सोसून कुणीतरी म्हटलं अन्याय सोसणं हा गुन्हा आहे. पण पाऊल तसं बोलत नाही. तो म्हणतो उलट अन्याय सोसा, कारण हा तुमच्यावरचा वधस्तंभ असू शकतो. पाहिलं, देवाची वचनं टोटली वेगळी आहेत. जे तुम्हाला जग बोलतं, जग ज्या प्रकारची विधान करतं त्यापेक्षा टोटली वेगळे आहेत. जगातले लोक तुम्हाला शिकवतील, सैतानी वृत्तीचे लोक, आणि सैतान तुम्हाला शिकवेल की अन्याय सोसून घेऊ नको. पण येशूने कित्ता ऑलरेडी ठेवलेला आहे, अन्याय सोसा, कारण तुमचं स्वर्गात प्रतिफळ मोठं आहे. पाऊल म्हणतो की तुम्ही एखाद्याच्या विरोधात जायच्या ऐवजी तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही? का अन्याय सोसत नाही? का शांत बसत नाही? भाऊ भावावर लगेच उठतो. लगेच चर्चमधला एक बंधू दुसऱ्या बंधूवर उठतो, एक बहीण दुसऱ्या बहिणीवर उठते आणि तिच्या विरुद्ध बोलायला लागते. कुणी सहन करायला तयार नाही. म्हणजेच काय? तुम्ही तुमचा वधस्तंभ कॅरी करायला तयार नाही. चर्चमध्ये लोक एकमेकाच्या विरोधात जातात ते याच कारणामुळे, कारण त्यांना कळत नाही त्यांचा वधस्तंभ कोणता आहे. त्यांचा वधस्तंभ कोणता आहे त्यांना हेच कळत नाही. आणि तोपर्यंत ते त्याचा शिष्य बनू शकत नाही. दे कॅनॉट बिकम लॉर्ड्स डिसायपल. तुम्ही येशूचा शिष्य तुमच्या नियमावर अटीवर बनू शकत नाही. येशूचा शिष्य त्याच्या नियमावर अटीवर बनावा लागल.
वधस्तंभ जर तुम्ही कॅरी करू इच्छित नाही, वधस्तंभ वाहू इच्छित नाही, तर तुम्ही त्याचा शिष्य बनूच शकत नाही. तुम्ही देवाच्या राज्यात कधीच जाऊ शकत नाही. आयुष्यभर चर्चमध्ये राहा, वधस्तंभ न वाहता तुम्ही आयुष्यभर चर्चमध्ये राहताल, तुम्ही त्याचे शिष्य कधी बनू शकणार नाही, तुम्ही देवाच्या राज्यात पण जाणार नाही. काय करायचं ठरवा. पहा, पाऊल म्हणतो त्यापेक्षा तुम्ही नाडणूक का सहन करत नाही? थेट कोर्टात भांडणं जातात तुमची. एक बंधू दुसऱ्या बंधू विरुद्ध जातो, एक बहीण दुसऱ्या बहिणी विरुद्ध जाती. तुम्ही का नाडणूक सहन करत नाही? तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही? तुम्ही शांत का राहत नाही? आपल्यावरचा क्रॉस कोणता आहे हे आपल्याला ओळखलं पाहिजे. आपल्या घरातले लोक कदाचित आपल्यासाठी वधस्तंभ बनू शकतात आणि आपल्याला ते सहन करावं लागल. आपल्याला ते सहन करावं लागल. पहा, जसं येशूने त्याच्या जीवनात सहन केलं, त्याच्या भावांचं सहन केलं, त्याच्या घरच्या लोकांचं सहन केलं, पाऊलाने त्याच्या जीवनात सहन केलं, लोकांचा विरोध या लोकांनी सहन केला. म्हणून शास्त्र सांगतं, ज्यावेळेस माझ्या नामामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, मत्ती कृषी वर्तमानामध्ये वचन सांगतं, ज्यावेळेस माझ्या नामामुळे या ठिकाणी शास्त्रवचन सांगतं 5वा अध्याय, मत्ती कृषी वर्तमान 5वा अध्याय आणि वचन 10, 11, 12, धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. छळ झाला म्हणजे त्यांनी आपलं तोंड उघडलं नाही. त्या लोकांचा छळ झाला म्हणजे त्यांनी आपलं तोंड उघडलं नाही, त्यांनी कुठलाही विरोध केला नाही. छळ करणाऱ्यांना छळ करून दिला. त्यांना कळालं कित्येक लोकांना की त्यांचा वधस्तंभ कुठला आहे. धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, ते लोक धन्य जे वधस्तंभ वाहून नेतात, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तुम्हा विरुद्ध वाईट लबाडीने बोलतील, तुम्ही ते केलेलं नसतं, मग तेव्हा तुम्ही धन्य. पण कधी धन्य? जर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं तर. लोक तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोलतात पण तुम्ही ते केलेलं नसतं, आणि देवाला माहिती असतं, तुम्हाला माहिती असतं तुम्ही ते केलेलं नाही, तरी लोक तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोलतात. पण तुम्ही तुमचा वधस्तंभ कॅरी करता, वधस्तंभ वाहून नेता. तुम्हाला माहिती आहे यथार्थ न्याय करणाऱ्याकडे सगळं काही सोपून द्यायचं. ज्याला हे माहिती आहे यथार्थ न्याय करणाऱ्याकडे म्हणजे परमेश्वराकडे सोपून द्यायचं, तो त्याचं तोंड बंद ठेवतो. आणि जो तोंड बंद ठेवतो तो स्वतःचा वधस्तंभ वाहून नेतो, तो खरा शिष्य आहे येशूचा. आनंद करावा, उल्हास करावा. 12, कारण स्वर्गात पृथ्वीवर नाही स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठे आहे. कारण का तुम्हापूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांनी तसाच छळ केला आणि त्यांनी वधस्तंभ स्वतःचा वाहिला. वधस्तंभ वाहिला. आपल्याला वधस्तंभ कॅरी करावा लागेल. आपल्याला स्वतःचा वधस्तंभ कॅरी करावा लागेल. पण प्रभू येशू म्हणतो योहान 14:27 मध्ये, योहान 14:27 मध्ये, की जो कोणी माझा शिष्य होऊ पाहत होतो त्याने स्वतःचा वधस्तंभ उचलावा, स्वतःचा, दुसऱ्याचा नाही, स्वतःचा वधस्तंभ उचलावा आणि माझ्या मागे यावं. अर्थात तुम्हाला येशूच्या मागे जायचंय का? तर पहिली स्टेप तुम्हाला वधस्तंभ उचलावा लागेल आणि मग दुसरी स्टेप तुम्हाला येशूच्या मागे जावं लागेल. वधस्तंभ उचलल्याशिवाय तुम्हाला येशूच्या मागे जाता येत नाही, हे 100% समजून घ्या. एक छोटंसं उदाहरण देतो. मला माहिती वेळ झालेला आहे पण माझा विश्वास आहे की तुम्ही ऐकत आहात. छोटंसं उदाहरण मी अब्रामाचं देतो की अब्रामाने किती मोठा वधस्तंभ वाहिला. स्वतःच्या इच्छेला मारलं, त्याने स्वतःच्या इच्छेला मारलं. मागच्या वेळेस आपण पाहिलं मोशेने मारलं. इजिप्त मधली सगळी संपत्ती त्याने सोडून दिली. स्वतःच्या इच्छेला मारलं मोशेने. पहा, तो फारो राजा बनू शकला असता. त्या ठिकाणी सगळी संपत्ती इजिप्तची त्याला मिळाली असती, पण त्याने स्वतःला मारलं. या ठिकाणी स्वतःच्या इच्छेला मारलं. त्या उत्पत्तीमध्ये जाण्याच्या आधी माझ्या बरोबरने प्लीज इब्री लोकासपत्रामध्ये या. इब्री लोकासपत्र या ठिकाणी वचन सांगतं 5वा अध्याय, मागच्या वेळेस मी दिलं होतं 11 वचन. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता नाही. मला ते वचन नाही पाहिजे, मला ते वचन पाहिजे. या ठिकाणी इब्री लोकासपत्र 10वा अध्याय, 11वा अध्याय, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 25 आणि 26 वचन. पापाची क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले.
दुःख भोगणं म्हणजे वधस्तंभ कॅरी करणं. मोशेने त्याचा वधस्तंभ वाहिला. देवाच्या लेकरांबरोबर राहून दुःख भोगणं हा वधस्तंभ होता. तुमच्या जीवनामध्ये दुःख भोगणं घरच्यांकडून, शेजारच्यांकडून किंवा चर्चमधल्या लोकांकडून हा तुमचा वधस्तंभ असू शकतो आणि हा तुम्हाला वाहायचा आहे. आणि त्याने दुःख भोगणे पसंत करून घेतले. वचन 26, ख्रिस्ताचा अपमान सोसणे. ख्रिस्तासाठी अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावरती. पण ज्या ज्या लोकांनी वधस्तंभ वाहिला त्या लोकांची दृष्टी जगी गोष्टींकडे असते, त्या सगळ्यांची दृष्टी स्वर्गीय प्रतिफळावर असते. मोशीची दृष्टी प्रतिफळावर होती, अब्रामाची दृष्टी प्रतिफळावर होती, पावलाची दृष्टी त्या प्रतिफळावर होती. म्हणून ते वधस्तंभ कॅरी करू शकले. येशूची दृष्टी त्या गौरवाकडे होती, त्या प्रतिफळाकडे होती. म्हणून त्याने आनंदाने त्याचा वधस्तंभ वाहून नेला. कॅल्वरीच्या क्रुसावरचा वधस्तंभ तो नाही, पण त्याने आयुष्यभर जो वधस्तंभ वाहिला, लोकांचा विरोध सहन केला, हा वधस्तंभ होता. घरच्या लोकांकडून विरोध सहन केला, हा वधस्तंभ होता. स्वतःची इच्छेला मारणं हा त्याच्यासाठी वधस्तंभ होता. देवाची इच्छा, आपली इच्छा करून घेणं हा वधस्तंभ होता. हा वधस्तंभ जो कोणी कॅरी करील तोच शिष्य बनू शकतो. पहा, मोशेने ते करून दाखवलं, अब्रामाने ते करून दाखवलं, पावलाने ते करून दाखवलं. आणि या ठिकाणी लवकर या 5 मिनिटात मी हा विषय राऊंड अप करतो. या ठिकाणी 12 अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 11 अध्याय 31 वचन प्रथम वाचूया. जे परमेश्वर अब्रामाला पाचारण करतो आणि त्याला सांगतो की त्याचा देश, आपले गणगोत्र, पितृग्रह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. 12 अध्याय 1 वचन, परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश आणि आपले गणगोत्र व आपले पितृग्रह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. अर्थात या ठिकाणी त्याग आला. या ठिकाणी त्याग आला. त्याग करायला लावत होता परमेश्वर. परमेश्वर अब्रामाला शिकवत होता, स्वतःच्या इच्छेला मार. तुला जर माझा शिष्य बनायचा, स्वतःच्या इच्छेला मार. तुमचे पितृगृह, तुझे गणगोत्र, रिलेटिव्ह, सर्व गोष्टींवर देवानं त्याला पाणी फेरायला लावलं. आणि अब्राम त्या टेस्टमध्ये पास झाला. आणि वचन 11 अध्याय 31 वचन बघूया प्रथम. मग तेरह त्याचा बाप, अब्रामाचा बाप, आपला पुत्र अब्राम आणि आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून म्हणजे आपला पुत्र अब्राम याची बायको साराय याच बरोबर घेऊन खासद्यांचा ऊर गावातून कनान देशात जाण्यास निघाला. ऍक्च्युली त्या ठिकाणी ऑलरेडी 13 निघाला होता, परंतु परमेश्वर 13 संगती बोलला नाही, परमेश्वर अब्राम संगती बोलला. मग 13 कसं काय निघाला? 11 अध्याय 31 वचनामध्ये परमेश्वर 13 म्हणजे अब्रामाच्या बापाबरोबर बोललेला नव्हता की तू तुझं पितृगृह आणि नातेवाईक गणगोत्र सोडून, देश सोडून मी दाखवील त्या देशात जा. कारण देशात परमेश्वर अब्रामाला घेऊन जाणार होता. परंतु 13 कसं का निघाला? वेल, परमेश्वर 12 अध्याय या ठिकाणी वचनांची थोडंसं रिव्हर्स झालेलं आहे. 12 अध्याय 1 वचन जे आहे, उत्पत्ती 12:1 वचन जे आहे ते उत्पत्ती 11:31 आधी यायला पाहिजे होतं. कारण उत्पत्ती 12:1 मध्ये परमेश्वराने अब्रामास सांगितले. आता बघा, तुम्ही जर का इंग्लिश ट्रान्सलेशन ह्याचं वाचलं, इंग्लिश ट्रान्सलेशन जर वाचलं 12 अध्याय 1 वचनाचं उत्पत्ती 12:1, तर वचन सांगतं, अँड द लॉर्ड हॅड सेड अन टू अब्राहम. हॅड हे भूतकाळात येतं. अर्थात 11 अध्याय 31 वचन होण्याच्या आधी परमेश्वर अब्रामासंगती बोलला होता की तुझा देश, तुझं गणगोत्र, तुझं सर्वस्व पितृगृह सोडून मी दाखवेल त्या देशात जा. मग अब्रामानं त्याचा बाप 13 याला सांगितलं आणि 31 वचनामध्ये मग 13 म्हटलं इट्स ओके. मग 13 म्हटलं ठीक आहे, मग आपण निघूया. आणि मग 13 अब्राहम आणि त्याचा पुतण्या लोट आणि साराय या सर्वांना घेऊन तो निघाला. परंतु अब्राम आपल्या बापाच्या अधीन होता. परमेश्वर अब्राम संगती बोलला, 13 संगती बोलला नाही. परंतु 13 पुढे जसा गेला वचन 31, मग 13 आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानचा पुत्र लोट आणि आपली सून म्हणजे आपला पुत्र अब्राम याची बायको साराय याच बरोबर घेऊन खासद्यांचा ऊर गावातून कनान देशात जाण्यास निघाला. कुठं जाण्यास निघाला? कनान देशात जाण्यास निघाला. आणि ती हारान येथे जाऊन राहिली. त्यांना हारान येथे जायचं नव्हतं,
त्यांना कनानमध्ये जायचं होतं, पण जाता जाता हरान हा देश लागला, ही जागा लागली. आणि अब्रामाचा बाप जो तेरह होता तो तिथे राहिला, आणि माहित नाही का राहिला, कारण हारान कदाचित त्याच्या मुलाच्या नावासारखं होतं. 28 वचन, हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्यांची ऊर येथे मरण पावला. अर्थात तेरहचा मुलगा जो होता हारान, या हारानाच्या नावासारखा हा देश होता, हारान नावाचा देश होता, म्हणून कदाचित तेरह त्या ठिकाणी राहिला असेल. परंतु परमेश्वराने अब्रामाला सांगितलं होतं कनान देशात जा, पण ते हारान येथे राहिले. आणि तेरह कित्येक दिवस जणू काही एक प्रकारचा काटा आणि वधस्तंभ बनला अब्रामा सांगते, कारण परमेश्वर अब्रामा सांगते बोललेला होता की तू कनान देशात जा, मी दाखवील त्या देशात जा. परंतु तेरह त्या ठिकाणी जणू काही एक काटा बनत होता, एक थॉर्न बनत होता त्याच्या जीवनासाठी, अब्रामाच्या जीवनासाठी. आणि अब्रामाने हा वधस्तंभ वाहिला. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्यासाठी जो काटा बनतो, अशा व्यक्ती जो आपल्यासाठी काटा असतो, परमेश्वर त्या व्यक्तीला आपल्या जीवनातून कित्येक वेळेस काढून टाकतो. आणि मग हारान येथे अब्रामाचा बाप तेरह हा मरण पावला. 32 वचन, तेरहचे वय 205 वर्षाचे होऊन तो हारान येथे मरण पावला. अर्थात तेरह पुढे जाऊ शकला नाही, कारण देवाची इच्छा काहीतरी वेगळी होती की त्यांनी पुढे कनान देशामध्ये जावं, पण तेरहची इच्छा होती हारानमध्ये राहावं. मग जो तुमच्यासाठी काटा बनतो, परमेश्वर त्याला काढून टाकतो. आणि मग हारान येथे तेरहचा बाप, हारान येथे अब्रामाचा बाप तेरह मरण पावला. आणि मग 12व्या अध्यायामध्ये पुन्हा अब्राहम त्या ठिकाणी जायला निघतो जिथं परमेश्वर त्यांना पाठवत असतो. आणि मग अब्राहम त्या ठिकाणी पुढे जातो. पहा, अब्राहम मग कनान देशामध्ये जातो. पुढे जाऊन मग परमेश्वर पुन्हा त्याची टेस्ट घेतो. त्याच्या पुत्राच्या बाबतीत पण टेस्ट घेतो. ज्याच्यावर त्याचं जास्त प्रेम होतं त्याचा वध करायला परमेश्वर 22व्या अध्यायामध्ये सांगतो. पण अब्राहम तिथंही यश पावतो. एक वधस्तंभ प्रत्येक वेळेस अब्राहमाने कॅरी केला. ब्रदर्स अँड सिस्टर्स, आपल्या जीवनामध्ये कुठलाही वधस्तंभ येऊ शकतो. आणि ह्या वधस्तंभाविषयी येशू 14:27 मध्ये म्हणतो योहानमध्ये की आपल्याला आपला वधस्तंभ कॅरी करायचा आहे. वेळेच्या अभावी मी या ठिकाणी थांबतो. बघूया परमेश्वर अधिक आपल्याला कसं देतो. पण माझा विश्वास आहे की वधस्तंभ आपला कुठला आहे याविषयी परमेश्वरने आपल्याला खूप सुंदर असा हा संदेश दिलेला आहे की आपल्या घरातून कदाचित वधस्तंभ असू शकतो, आपल्या चर्चमध्ये लोक आपल्यासाठी वधस्तंभ बनू शकतात, पण आपल्याला आपलं मुख बंद ठेवायचं आहे, आपल्याला सहन करायचंय, शांतीने सहन करायचंय, कारण अशा लोकांसाठी गौरव फार मोठा आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. माझ्यासाठी सतत प्रार्थना करीत राहा, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करीत राहा. ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर्स आणि सर्व लोक जे ख्रिस्ता शरीरातले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या चर्चमधल्या लोकांसाठी प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. सिस्टर पुष्पासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, त्यांनाही तुमच्या प्रार्थनेची अजूनही गरज आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण शेवटची प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या या सुंदरशा समयाबद्दल, परमेश्वरा संध्याकाळच्या समयाबद्दल. प्रभू पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तू आम्हाला नेलंस, पुन्हा एकदा वचनातून चालवलंस, सुंदर असं मार्गदर्शन तू आम्हाला केलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. मी तुझी उपकार स्तुती करतो बाप्पा. ज्या लोकांनी तुझं वचन ऐकलेलं बाप्पा, त्यांना वधस्तंभ त्यांचा कोणता हे तू दाखवून दे परमेश्वरा, आणि तो त्यांनी व्हावा म्हणून त्यांना तू मदत कर अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू तुम्हाला सहाय्य झालंच म्हणून मी तुझे आभार मानतो बाप्पा. तुझं गौरव करतो परमेश्वरा. दरवेळेस तू माझी शक्ती म्हणतोस, तुझे आभार मानतो. हे प्रभू खरं बाप्पा ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर्स आणि त्यांचे चर्चचे लोक यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना तू सहाय्य पुरव. या करोना व्हायरसच्या महामारीपासून त्यांचं रक्षण कर अशी विनंती मी तुला करतो. त्यांच्यावर आपली कृपादृष्टी कर. प्रभू जे आजारी आहेत बाप्पा आमच्यामध्ये, त्यांना तू आरोग्य दे अशी विनंती मी तुला करतो. सिस्टर पुष्पाला आरोग्य दे अशी विनंती मी तुला करतो. प्रभू तू तुझ्या लोकांबरोबर राहा, त्यांना लागणारी कृपा तू पुरव अशी विनंती मी तुला करतो. प्रभू तू आज मला सहाय्य झालास म्हणून मी तुझे आभार मानतो. सर्व गौरव मी तुझ्या पवित्र नामाला देतो. हे तू पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. May God bless you to all of you.